देशात बेरोजगारी, राजकारण आणि जेनझीचा राग या सगळ्यांमधून जन्माला आली एक नवीन इंटरनेट पार्टी, कॉकरोच जनता पार्टी. ही कोणती अधिकृत निवडणूक लढवणारी पार्टी नाही, तर एक सॅटॅरिकल डिजिटल पॉलिटिकल मुवमेंट आहे. पण गेल्या काही दिवसातच या पार्टीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या सगळ्याची सुरुवात 15 मे 2026च्या आसपास झाली. एका कोर्टातील टिप्पणीमध्ये बेरोजगार तरुणांना कॉक्रोचस आणि पॅरासाइट सारख्या शब्दांनी जोडल्याचा आरोप झाला. यानंतर सोशल मीडियावर तरुणांमध्ये संताप पसरला आणि त्याच संतापाला उपरोधिक उत्तर म्हणून कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली. या पार्टीचे संस्थापक म्हणून अभिजित दिपके यांचं नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे अभिजित हे छत्रपती संभाजीनगरचे असून त्यांनी याआधी आम आदमी पार्टीसाठी सोशल मीडिया व्हॉलंटियर म्हणून काम केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचं शिक्षण घेत असल्याचंही रिपोर्टमध्ये सांगितलं जातं. 16 मे 2026 ला ही मुवमेंट लॉन्च झाली आणि काही दिवसातच इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स जमा झाले. काही रिपोर्टर्सनुसार सीजेपीने इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत बीजेपीच्याही ऑफिशियल अकाउंटला मागे टाकल्याचं सांगितलं जात आहे. यामुळेच ही गोष्ट आणखी व्हायरल झाली. या पार्टीचा टोन पूर्णपणे सार्कास्टिक आहे. स्वतःला ते व्हॉइस ऑफ लेझी अँड अनएम्प्लॉईड म्हणतात. त्यांच्या वेबसाईटवर मिशन असं सांगितलं आहे की ज्या तरुणांना लेझी, क्रॉनिकली ऑनलाईन आणि कॉक्रोच म्हटलं जातं त्यांच्यासाठी ही पार्टी आहे. सीजेपी मध्ये जॉईन होण्यासाठी मजेशीर अटी सांगितल्या गेल्या आहेत. बेरोजगार असावं, सेल्फ अवेअर असावं आणि माहिती वाचण्याची इच्छा असावी आणि सेल्फ रिस्पेक्ट व ग्रुप ऑफ फिलिंग. म्हणजेच ही पार्टी बेरोजगार तरुणांच्या फ्रस्ट्रेशनला मीम कल्चरच्या भाषेत मांडते. या ट्रेंडला आणखी बूस्ट मिळाला कारण काही राजकीय नेत्यांनीही या मुवमेंटवर रिॲक्शन दिली. काहींनी याला युथ अँगर म्हटलं तर काहींनी याला एएपी कनेक्शन असल्याचा दावा केला. अभिजित दिपके यांचा मनीष सिसोदिया आणि एएपीशी जुना संबंध चर्चेत आल्याने हा ट्रेंड फक्त मीम राहिला नाही तर पॉलिटिकल डिबेट बनलाय. दरम्यान सीजेपीच्या फाउंडरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हॅकिंग अटेम्प्ट झाल्याचाही आरोप केलाय. म्हणजेच एक जोक पासून सुरू झालेली ही गोष्ट आता सिरियस डिजिटल पॉलिटिकल चर्चा बनली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कॉक्रोच जनता पार्टी ही फक्त एक मीम पेज नाही, ती जेनजीच्या भाषेत दिलेली पॉलिटिकल प्रतिक्रिया आहे. बेरोजगारी, सिस्टीम मधील अविश्वास, राजकीय भाषेतील अपमान आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिजम या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे सीजेपी. आज तरुण म्हणतोय जर आम्हाला कॉक्रोच म्हणणार असाल तर आम्ही त्याच नावाने पार्टी बनवू. आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टी सध्या भारतातील सर्वात व्हायरल पॉलिटिकल सटायर बनली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.